नसती पण पाणी भरून दाखवणार। तिला काय वाटलं हा मला तशी म्हणती आधी सुरुवात केली नसती तर ह्या टोकाला मी गेलीच नसती तसलं बोलायचं आणखीन हा। आणि एखाद्यासाठी केलेलं जाणीव परत काढायची नसती उकरून, नाहीतर करायची जर नसती मी तिला खाऊ घातलं ही केलं आणि ती केलं म्हणजे असलं काय केलं की जेणेकरून बोलून दाखवायला चालू केलं या हा। तू माझं तर नादच करू नको, पैसे मी देत पण नसते आणि पाणी तर भरून दाखवणारच। किती अडवायचं ते अडवायचं, मला कोणी पण अडवायचं। मग मोटर जळली तर दुसऱ्यासनी बोलवलं, लेकरासनी घेतलं, नवऱ्याला घेतलं आणि स्वतः ढकलाय चालू आहे, काढाय चालू आहे। तिथंच मला येऊन म्हणायचं असतं चल जोते तू पण काढू लाग करू लाग। माझा नवरा मी घरीच होतो त्या काय मला मनात तोंड काय नव्हतं काय हा। लगेच असं पैसे मागायचं घरात सुद्धा मागायचं ही कुठली पद्धत झाली? घरात यायचं मागायचं म्हणजे ह्याच्या आधी हिचं मागायचं नव्हतं का? मामा आत्या होती त्यावेळेस मागितलं नव्हतं हिचं आणि आता कुठं पैसे दिले नाही तर मोटरचं म्हणून घरात यायचं मांडलं काय? म्हणजे लोकांनी हसू करायचं काय केलंय पा घराचं ही हिचं ना डोकं दुखायला लागले या। सकाळ धरणं धिंगाणा चालू नसतं घराला। गेलती तरी रागा वैतागानं शरणांकडे तिकडच बसली होती तरी काय आता हिने पण गेले तर बाहेर तरी त्यांना तर अजून काहीच माहित नाही यातलं। घरी एकटीच हाय बघा पोरगी तरी असला डोंबळा बघा, धड बोलणार पण कोण नाही साथ देणार आहे। बाहेर चालू आहे ते गाड्यांचं लागलं म्हणजे तिसरंच उद्दाम बसायचं। ती तर आधीच रागीट यायचं परत करायची यायचं घरात भांडी आदळापट करायची। घर इथं मी राहते इथं आणि तिथनं येऊन इथं बंड वाजवायचा यायचं काय भांडी आदळायची ही पटतंय का शोभतंय का? आणि काय पण करू दे आता तर मी पण कसं आहे लहान धाकटे म्हणून समजून घेतलं इतक्या वर्षात, पण आता काय नाही माझ्या पण डोक्याच्या वर पाणी चाललंय त्यामुळे मी काय करत नसते काय नाही। ती भांड्यात पण इसं मागितला पितळाचा हांडा पाहिजे फुटकी कावडी सुद्धा मी कुणाला देत नसते। का म्हणून द्यायचं? अहो माझं पण सांगणार आधी होत्या त्यावेळेस म्हणायचं होतं ना मला तुमची आधी भांडी पाहिजे ती। आता काय म्हणजे काय पंख फुटलं का काय झालं नेमकं? यायचं आणि काय तर असं बोलून दाखवायचं आणि तीनदा यायचं भांडी पितळाची भांडी चार दिसायला लागली का आता डोळ्याला? आधीची पितळाची भांडी येते म्हणून काय हंडा हाय तांबी आहेत हे असलं सगळं पाहिजे का? आणि मी लगीन केलं दिराचं तुझं लगीन करून आणलं ही कुठली भाषा झाली? माझ्यासाठी लगीन केलं काय? तुम्हाला गरज होती तुमच्या दिरात तुम्हाला लगीन करायचं म्हणून मला घेऊन आला आणि ती लगीन केलं मी काय आलती काय? तुम्हाला काय चिठ्ठ्या पाठवल्या होत्या का माझं लगीन करा म्हणून? काय बोलते त्या आणि काय त्यांची त्यांनाच कळतं या। आणि कवीवर ना म्हणजे ताईवर कवीवर आली ती तुमचाच दोष आहे हा। ती ताईचा दर्जा तर मला कसा देऊ वाटल? कुशाल त्या मोटर पाय तुम्ही जर घराच्या वाटण्या मागत असाल तर मग मी पण तसंच करणार ना। माझ्या बुद्धीला पटलं नाही ती असं करायचं ती इतक्या दिवस ही करायचं समजून घ्यायचं। आता तुम्हाला त्यांना तर मी काय केलं हा? काय म्हणाल ती ऐकलं त्यांचं म्हणाल तसं केलं कधी कुठल्या गोष्टीला आडवं गेली नाही। निर्णय घेत असली तर बरोबरीनं त्यांच्या सामील झाली आणि आज मला असं ही केलं काय म्हणजे चांगल्या लातन मानस बुक्या दिल्याने झालं। नवऱ्यानं पण पैसे देऊ द्या त्या मोटरसाठी त्यांना पण सांगते मी मग कसं असतं आणि कसं नाही। आणि मला पण म्हणते ते हिर माझ्या रानात आहे बघू कशी पिकाला पाणी देते या खोऱ्यानं कशी दार मूर्ती तिच्याकडे बघ असलं बोलायचं असतं काय? मी पण सांगते की यांना पैसे देऊ ना म्हणून काय करू नका ते पाणी कसं का तर रानात माझ्या रानात बोलायचे त्यामुळं मी त्या जशा वागतेल्या मी तसं वागणार आहे। त्या मोठ्या त्या म्हणून ती कसं करल तसं मी तसं समजून घेणार नाही। मी आता कसं माझ्या मनानं वागणार आहे। घर माझ्या इशात खोल माझ्या इशात आणि दांडगाव त्या विहिरी जागा आहे मग तुम्ही पण हलायचं ना जायला आपली लेकरं बाळ घेऊन सगळं घरदार सगळं उचलायचं आपलं तिथं तुमचा परपंच थाटायचा। मला काय तसलं सांगायचं नाही। आपण आडवं चालतोय ना मी पण आडवं चालाय काय कमी करणार नाही। त्यामुळं माझं तर नाद करायचं नाही तुमचं पण कोण करत नाही। काय ही लय चांगलं नाही चांगलं म्हणता पाक वाईट पण आणला नात्यात पण काय चांगलं रस राहिला नाही काय नाही सगळा दुरावळ